सॉरी टीचर, शाळा होती ना म्हणून टाइम मिळालाच नाही. टीचर मी केला वेदिका. मॅम मी पण केला. पण आपण प्रॅक्टिस म्हणून करायचंय, म्हणजे आपला सराव झाला पाहिजे, आपलं व्यवस्थित डोक्यात फिट झालं पाहिजे म्हणून करायचंय. यस आणि मग ते वेळ काढून करावं लागेल ना आपल्याला. म्हणजे कसं हो टीचर, मी होमवर्क कालच असं तुम्हाला असं की बाबा मला करायचंच आहे, मग मला मार्कच जाणार आहे, त्याच्यासाठी नाही करायचंय. मला मार्क नाही मिळणार नाही केला तर, असं नाही. पण तुम्ही जे शिकता ते त्याच दिवशी जर आपण केलं, म्हणजे जे आता आज शिकलोय ते त्याच दिवशी जर त्याची गणितं सोडवली तर हे व्यवस्थित लक्षात राहणार. हे आधी पण मी तुम्हाला सांगितलंय, बरोबर ना? हो टीचर. व्यवस्थित आपल्याला ती गोष्ट, ते कन्सेप्ट जो आहे तो व्यवस्थित कळतो जर त्याच दिवशी. नाही तर 2 दिवसांनी जर तुम्ही सोडवायला गेलात ना तर तुमच्या काही नाही लक्षात राहणार, मग आपण विसरून जातो सगळं. कारण बऱ्याच गोष्टी आपल्या डोक्यात येत असतात ना, रोज आपण बऱ्याच ऍक्टिव्हिटी करत असतो, त्याच्यामध्ये आपण विसरून जातो की कसं सोडवलेलं बरं हे गणित. त्यामुळे ज्या दिवशी शिकलो त्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा, थोडा वेळ काढा, फार फार. आणि ज्या दिवशी शिकलोय ना त्याच दिवशी केलं तर वेळ पण नाही लागत आपल्याला सोडवायला गणित, पटकन होऊन जातं. येस मॅम. नंतर जर थोड्या दिवसांनी करायला गेलं तर मग आपण आठवायला लागतं की काय शिकलेलो, कसं शिकवलेलं हे. मग मध्ये आठवण्यामध्ये वेळ जातो, बरोबर ना? हो टीचर. यस टीचर, असं होतं. त्यामुळे प्रयत्न करा, थोडा वेळ काढायचा. 15 मिनिटं बस होतात, 10-15 मिनिटं बस होतात. आणि तुम्ही तर हुशार मुलात, तुम्हाला काय फार असं काय पटापट होऊन जातात तुमच्या. तुम्ही आता जसं रिस्पॉन्स करता त्याच्यावरून आपल्याला कळतं की तुम्ही सगळे हुशार आहात. त्यामुळे तुम्हाला काही जास्त नाही वेळ लागणार, की नाही? येस मॅम. येस मॅम. आता आपली पुढची एक्सरसाइज आहे, आपला पुढचा जो टीचर, आम्हाला प्रॉब्लेम. मॅथ 2 चे मार्क्स सांगितले. हा, पेपर मिळाले का? किती मिळाले? टीचर आउट ऑफ. येस मॅम, मला पण 40. टीचर पण फक्त ना मॅथ 2 चे सांगितले, बाकीच्या विषयांचे सांगितले नाही. मॅथ्स मॅम वनचे नाही मला सांगितले. पार्ट 1 पार्ट 2 ला 40. टीचर आम्हाला काय कोणतेच होतंय? मॅम मला पार्ट 1 आणि पार्ट 2 ला 40. काय बोलतो, बापरे, व्हेरी मला गुड. येस मॅम, खूप सोपा होता पेपर. पार्ट 1 ला 30 आणि पार्ट 2 ला 39. अरे वा, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. टीचर, मॅथ मध्ये सगळ्यात जास्त हाय स्कोर माझाच आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. असंच आपल्याला 10वी पर्यंत पण करायचंय, है ना? येस मॅम. यस टीचर. मॅम टीचर आमच्या 50 आम्हाला मार्काचा सांगितले नाही. टीचर आम्हाला आणखी कोणतेच मार्क नाही सांगितले. नाही मिळाले का पेपर अजून? नाही टीचर, मार्क नाही सांगितले. अच्छा अच्छा. मॅम आमचा 50 मार्काचा पेपर होता. 50 मार्काचे होते? हो मॅम, भाग 1 मध्ये 50 टीचर, आमचे 40 मार्कांचे. 40 आपल्याला 9वी ला 40 मार्काचे, 9वी आणि 10वी. यस टीचर. हो टीचर, 40 येस मार्कांचे. मॅम, पार्ट 1 40 आणि पार्ट 2 40. नाही मॅम, 50-50 मार्क्स. वेगळाच फॉर्मॅट आहे, कारण बोर्डाचा पण पेपर 50-50 मार्क्सचे नसतात. बोर्डाचे पेपर पण 40-40 मार्क्सचेच असतात आपले. मॅम मला पार्ट 1 मध्ये 50 पैकी 50 मिळाले आणि पार्ट 2 मध्ये 50 अरे वा, पैकी 50. मस्त रे, मार्क तुम्हाला मिळतात. मग तर तुम्ही एकदम मेरिट मध्ये येऊ शकता. अबाव 90, 95 आपण पर्सेंटेज काढू शकतो आरामात. येस मॅम. मॅम खूप सोपं होतं पेपर. हा का? बरं बरं. हा का? खूप सोपा होता. आपण मग पुढे जायचं का? पुढचं प्रॅक्टिस सेट घ्यायचं का? येस मॅम. आपलं शेवटचं प्रॅक्टिस सेट राहिलंय, मग आपण दुसरं आपण जे मॅथ्स 2 घेऊ, सुरू करूया. हा, एक धडा मॅथ्स 1चा, एक धडा मॅथ्स 2चा. आपला एक मॅथ्स 1चा होईल, मग आपण मॅथ्स 2 स्टार्ट करू पुढच्या लेक्चर पासून.
या लेक्चरमध्ये आपण हे कम्प्लीट करून टाकूया. 4.4 लास्ट एक्सरसाइज आहे ना 4.4 की 4.5 आहे? 4.5 आहे का? 4.5. मॅम 4.5 आहे. बरोबर. तर ही आपली लास्ट एक्सरसाइज आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं माहितीये का? याच्यामध्ये आपल्याला शिकायचंय कंटिन्यू प्रपोर्शन. म्हणजे मराठीमध्ये आपण काय म्हणतो? मराठी शब्द काय रे मुलांना? कंटिन्यू प्रपोर्शनला नावच विसरले. टीचर पारंपरिक प्रमाण. पारंपरिक ना काहीतरी असं काहीतरी आहे. नाही टीचर, पारंपरिक प्रमाण. पारंपरिक प्रमाण. अच्छा. यस टीचर. तर ते आपल्याला कंटिन्यू प्रपोर्शन असं आपण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो. तर कंटिन्यू प्रपोर्शन म्हणजे काय ते आधी आपण शिकूया. बघा, प्रमाणात असणे म्हणजे फक्त प्रमाणात असणे काय असतं? म्हणजे फक्त प्रपोर्शन मध्ये काय असणं? प्रपोर्शन म्हणजे काय? प्रपोर्शन मध्ये असणं म्हणजे काय? आणि पारंपरिक ना, पारंपरिक प्रमाणात असणं म्हणजे काय? म्हणजे कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये असणं म्हणजे प्रमाणात असणे म्हणजे काय? समजा 4 संख्या आहेत ए बी सी डी. 4 संख्या आहेत ए बी सी डी आणि ए आणि बी चा गुणोत्तर म्हणजे रेशो, ए आणि बी चा रेशो आणि सी आणि डी चा रेशो हे जर इक्वल असतील, म्हणजे 4 संख्या दिलेल्या आहेत, त्या 4 संख्यांमध्ये पहिल्या दोघांचा रेशो आणि शेवटच्या 2 संख्यांचा रेशो म्हणजे गुणोत्तर. पहिल्या 2 संख्यांचा गुणोत्तर आणि दुसऱ्या 2 संख्यांचा गुणोत्तर हे जर सारखं असेल तर आपण म्हणू शकतो की ह्या 4 संख्या ज्या आहेत त्या प्रमाणात आहेत, म्हणजे प्रपोर्शन मध्ये आहेत. कोणत्याही संख्या प्रपोर्शन मध्ये कधी असतात? जेव्हा त्याच्यामध्ये पहिल्या दोघांचा रेशो, म्हणजे आता समजा मी असं दिलं, अशा 4 संख्या दिल्या है ना, 3, 15, 4, 20 अशा संख्या दिल्या. मॅम मी सांगू? याच्यामध्ये मी पहिल्या दोघांचा आधी रेशो घेणार. तर याचा रेशो काय येईल? 3 आणि 15चा रेशो काय येईल? 3 1 जा 3, 3 ने भाग जातो बघा. 3 1 जा 3, 3 5 जा 15 म्हणजे 1:5 येतो. 1:5 आला. याचा रेशो आला 1:5. त्यानंतर दुसऱ्या ज्या 2 रेषा आहेत शेवटच्या त्या 4 आणि 20 आहेत, त्यांचा रेशो घेतला 1/5. इथे पण 1:5च येतं. मग जेव्हा अशा 4 संख्या असतील ना ज्याच्यामध्ये पहिल्या दोघांचा रेशो आणि नंतरच्या दोघांचा रेशो जर इक्वल आहे, म्हणजे गुणोत्तर जर समान आहे, पहिल्या 2 संख्यांचं गुणोत्तर आणि दुसऱ्या 2 संख्यांचं गुणोत्तर जर सारखं आहे, तर आपण म्हणतो की या 4 संख्या प्रमाणात आहेत. 3, 15, 4, 20 या 4 संख्या ज्या आहेत त्या प्रमाणात आहेत असं आपण म्हणतो. ए बी सी डी या 4 संख्या प्रमाणात कधी असतात? जेव्हा A:B आणि C:D, म्हणजे A:B आणि C:D हे जे 2 गुणोत्तर जर सारखी असतील तर त्या 4ही संख्या प्रमाणात आहेत असं आपण म्हणतो, प्रपोर्शन मध्ये आहेत असं आपण म्हणतो. कळलं? यस आता टीचर. कंटिन्यूड प्रपोर्शन म्हणजे काय? कंटिन्यू प्रपोर्शन म्हणजे पारंपरिक प्रमाण म्हणजे काय, जे आपल्याला आता इथे या एक्सरसाइज मध्ये शिकायचंय. कंटिन्यूड प्रपोर्शन म्हणजे काय, म्हणजे पारंपरिक प्रमाण म्हणजे काय, पारंपरिक प्रमाणात असणं म्हणजे काय. तर आता समजा मी असे 2 गुणोत्तर समजा मी घेतली, 4/20 आणि दुसरं एक गुणोत्तर घेतलं 20/100. 4/20 आणि आता 4/20चं जर मी गुणोत्तर घेतलं
तर 4/20 गुणोत्तर 4×4 4×5 म्हणजे 1/5 म्हणजे पुन्हा एकाच 5 आलं, बरोबर आहे. आणि 20/100 याचं पण 0 0 जाणार, 2 बे 5 म्हणजे हे पण किती आलं, एकाच 5. म्हणजे ही दोन गुणोत्तर पण सारखी आहेत, बरोबर आहे. 4/20 यस टीचर. आणि 20/100 ही पण दोन गुणोत्तर सारखी आहेत. आणि मगाशी जी दोन गुणोत्तर होती ती पण सारखी होती. आता मगाची मी दोन गुणोत्तर कोणती घेते, 3/15 आणि 4/20 आणि 4/20 ही पण दोन गुणोत्तर समान. पण ह्या दोन गुणोत्तरामध्ये ना काहीतरी वेगळेपण आहे, फरक आहे काहीतरी. बघा ही दोन्ही आहेत, दोन्ही पण, आणि ही पण एकाच 5 आहे. आता या दोन गुणोत्तरामध्ये काय आहे माहितीये का वेगळेपणा, की याच्यामध्ये ना पहिल्या गुणोत्तरामध्ये जो छेद आहे ना, त्याला पण प्रिडेसेसर असं म्हणतात. आता मराठीमध्ये मला माहित नाही, पण आपण छेद म्हणूया. पहिल्या गुणोत्तराचा छेद आणि दुसऱ्या गुणोत्तराचा अंश सारखाच आहे. दोन्ही गुणोत्तर समान आहेत, पण पहिल्या गुणोत्तराचा छेद आणि दुसऱ्या गुणोत्तराचा अंश सारखाच आहे. मग जेव्हा अशी दोन गुणोत्तर सारखी असतात ज्याच्यामध्ये गुणोत्तर समान आहेत पण एक जी संख्या आहे ती सेम आहे, म्हणजे पहिला गुणोत्तराचा छेद आणि दुसऱ्या गुणोत्तराचा अंश सारखा आहे, तेव्हा आपण काय म्हणतो माहितीये का, तेव्हा आपण असं म्हणतो की या तीन संख्या, तीन घ्यायच्या इथे, तीन संख्या कोणत्या आहेत, 4, 20 आणि 100. या तीन संख्या, या तीन संख्या परंपरित प्रमाणात आहेत असं आपण म्हणतो, कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये. जसं या चार संख्या ज्या आहेत, या चार संख्या फक्त प्रमाणात आहेत, फक्त प्रपोर्शन मध्ये आहेत. आणि कोणत्या, ह्या चार संख्या 3, 15, 4 आणि 20 या संख्या प्रपोर्शन मध्ये आहेत. आणि 4, 20 आणि 100 या तीन संख्या ज्या आहेत या कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये आहेत. का कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहेत, कारण बघा जर तुम्हाला असं दिलं की 4, 20, 100 या तीन कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहेत, म्हणजे या परंपरित प्रमाणात जर आहेत, याचा अर्थ काय आहे की पहिल्या दोघांचं गुणोत्तर, पहिल्याचं आणि दुसऱ्याचं गुणोत्तर आणि दुसऱ्याचं आणि तिसऱ्याचं गुणोत्तर सारखं आहे. म्हणजे पहिला आणि दुसरा, पहिल्याचं दुसऱ्याशी आणि दुसरा आणि तिसरा यांचं गुणोत्तर सारखं आहे, असंच आहे ना. तीन संख्या परंपरित प्रमाणात असणं म्हणजे काय, तीन संख्या परंपरित प्रमाणात तीन संख्या असतात. प्रमाणात बोललं फक्त प्रपोर्शन मध्ये बोललं तर चार संख्या असतात. कळलं? प्रमाणात असणं म्हणजे कळलं का? तर ए बी सी या तीन संख्या जर ए बी सी या तीनही संख्या कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहेत म्हणजे काय, एबीसी या कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहे म्हणजे परंपरित प्रमाणात आहेत. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा होतो की A/B हे गुणोत्तर आणि दुसरं कोणतं गुणोत्तर इक्वल आहे याला, B/C. हे दोन्ही गुणोत्तर इक्वल आहेत, समान आहे असा त्याचा अर्थ होतो. तीन संख्या परंपरित प्रमाणात असणं म्हणजे पहिल्याचं दुसऱ्याशी आणि दुसऱ्याचं तिसऱ्याशी असलेलं गुणोत्तर हे समान असतं. पहिल्याचं आणि दुसऱ्याचं, दुसऱ्याचं आणि तिसऱ्याचं ही गुणोत्तर सारखी असतात. कळलं? यस टीचर. आता याच्यावरून एक फॉर्म्युला तुम्हाला मिळतो. जेव्हा तीन संख्या परंपरित प्रमाणात असतात तर याच्यावरून तुम्हाला एक फॉर्म्युला तयार होतो. बघा बी आणि बी तिरकस गुणाकार केला तर बी वर्ग येतो, बी वर्ग बरोबर ए गुणिले सी. म्हणजे काय, जी मधली संख्या आहे ए बी सी मध्ये, जी मधली संख्या आहे बी त्याचा वर्ग, मधल्या संख्येचा वर्ग हा पहिल्या आणि तिसऱ्या संख्येच्या गुणाकारा एवढा असतो. बरोबर आहे, हे सूत्र मिळतं आपल्याला.
म्हणजे कोणत्याही 3 संख्या जर पारंपरिक प्रमाणात आहेत, कोणत्याही 3 संख्या जर कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहेत, याचा अर्थ एक तर हे 2 गुणोत्तर तर सारखे होतातच आणि त्याच्यावरूनच आपण हे सूत्र तयार केलं की बी वर्ग बरोबर AC, ए गुणिले सी. बी वर्ग म्हणजे काय, तर बी काय आहे तर मधली संख्या, त्याचा वर्ग हा पहिल्या आणि तिसऱ्या संख्येच्या गुणाकारा एवढा आहे. बरोबर? यस टीचर. हो टीचर. आता मी समजा तुम्हाला असं सांगितलं, मी समजा असं सांगितलं तुम्हाला की 9, x आणि 16 या 3 संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत, म्हणजे कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहेत. तर x ची व्हॅल्यू शोधा, x किती असेल. आता 9x 16 या कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये म्हणजे पारंपरिक प्रमाणात आहेत, आर इन कंटिन्यू प्रपोर्शन. या 3 संख्या जर कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये असतील तर मला एक सूत्र मिळतं, किंवा 2 रेशो कुठले इक्वल होतील यांचे, 2 रेशो कोणते इक्वल होतात, 9/x is equal to x upon 16. तिरकस गुणाकार केल्यावर काय मिळेल मला, x गुणिले x, x गुणिले x किती मिळतो, एक्स वर्ग. x वर्ग बरोबर 9 गुणिले 16. टीचर 144. x वर्ग बरोबर 144. मग x किती येईल, 144. x 144 येणार, सॉरी x चा वर्ग 144 आला, 12. ते 74. x हा 144, 74 144 चा वर्गमूळ घेणार ना, वर्ग काढून टाक. यस टीचर 12. टीचर 12. 12. कळलं? यस टीचर. म्हणजे तुम्ही काय करू शकता माहितीये का, जर तुम्हाला 3 संख्या कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये दिलेल्या आहेत तर तुम्ही डायरेक्ट हे न लिहिताना हे स्किप करून डायरेक्ट हे लिहिलं ना, म्हणजे मधल्या पदाचा वर्ग बरोबर पहिलं पद गुणिले तिसरं पद, हे डायरेक्ट हे सूत्र लिहिलं तरी चालतं, कारण ते याच्यावरूनच तयार केलेलं आहे, या रेशो वरूनच तयार केलेलं आहे. नाही कळलं मी काय बोलली? म्हणजे हे स्किप करा, हे स्किप करा आणि डायरेक्ट मधल्या पदाचा वर्ग, जर 3 संख्या कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहेत तर मधल्या पदाचा वर्ग हा पहिल्या आणि तिसऱ्याच्या गुणाकारा एवढा असतो. कळलं? आणि मधल्या पदाला काय म्हणतात माहिती आहे, मधलं जे पद आहे मिडल टर्म म्हणजे जो बी आहे, एबीसी मधला बी, जर एबीसी कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहे तर बी जो आहे मधला त्याला आपण जॉमेट्रिक मीन म्हणतो. काय म्हणतो, गुरुत्व मध्ये आहे का मराठीमध्ये? टीचर मराठीत काय म्हणतात? माझ्यामध्ये मध्य, गुरुत्व मध्ये असा शब्द आहे का? भूमिती मध्य, भूमिती मध्य, भूमिती मध्य बरोबर. हे बघा, याला जॉमेट्रिक मीन किंवा मीन प्रपोर्शनल असे 2 शब्द आहेत. बी ला बी इज नोन ऍज जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड सी और मीन प्रपोर्शनल. मीन प्रपोर्शनल पण म्हणतो किंवा जॉमेट्रिक मीन पण म्हणतो. बी ला बी जो आहे ना मधल्या पदाला आपण आयदर तुम्ही जॉमेट्रिक मीन म्हणा म्हणजे भूमिती मध्य, किंवा मध्य प्रमाण पद. मध्य प्रमाण नाही, भूमिती मध्य म्हणतो. मधलं जे पद आहे ना त्याला आपण काय म्हणतो, भूमिती मध्य. ठीक आहे. आता त्याच्यावरून आपल्याला फक्त एवढंच आहे याच्यामध्ये आणि त्याच्यावरून गणित आहे. तर पहिलं गणित काय आहे बघा, पहिलं दुसरं तिसरं सेम. ठीक आहे. आता इथे विच नंबर शुड बी सबट्रॅक्टेड
from 12, 16 and 21 so that resultant numbers are in continued proportion. आता प्रश्न कसा आहे बघा, त्यांनी आपल्याला थोडा वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलाय की आपल्याला काय विचारलंय की which number should be subtracted from 12, 16 and 21. म्हणजे असा कोणता नंबर आहे, विच नंबर, असा कोणता नंबर आहे जो मी सबट्रॅक्ट केला म्हणजे वजा केला, फ्रॉम कोणामधून वजा करायचं आहे, 12 मधून, 16 मधून आणि 21 मधून. या तिन्ही मधून असा कोणता नंबर मी वजा करू, एक सेम नंबर वजा करायचा आहे तिघांमधून, 12 मधून पण, 16 मधून पण आणि 21 मधून पण. असा कोणता नंबर सबट्रॅक्ट करू की जेणेकरून येणारे जे रिझल्टंट नंबर्स आहेत, म्हणजे येणाऱ्या ज्या संख्या आहेत वजाबाकी करून, 12 मधून ती संख्या वजा केली, 16 मधून वजा केली, 21 मधून वजा केली, ती येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या कशा असणार आहेत, आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. म्हणजे येणाऱ्या ज्या नवीन संख्या आहेत त्या कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये असतील, म्हणजे परंपरित प्रमाणात असतील. अशी कोणती संख्या मी वजा करू 12, 16 आणि 21 मधून की येणाऱ्या ज्या नवीन संख्या आहेत त्या परंपरित प्रमाणात असतील. प्रश्न कळला? मॅम. हो टीचर. येस टीचर. तर आता आपण तो जो नंबर जो मला सबट्रॅक्ट करायचा आहे तो मी एक्स घेते. म्हणजे लेट, तुम्ही काही घेऊ शकता, ए घ्या, एक्स घ्या. लेट एक्स बी द नंबर सबट्रॅक्टेड फ्रॉम 12, 12 आहे ना, 12, 16 and 21. 21. हा, या तिघांमधून मी एक्स वजा करते आणि एक्स वजा केल्यानंतर येणारे जे नंबर आहेत नवीन ते कोणते कोणते असणार, या तिघांमधून मी एक्स वजा करते. मग नवीन नंबर कोणते असणार, 12 मायनस एक्स, दुसरा नंबर असणार 16 मायनस एक्स 16 आणि तिसरा नंबर असणार 21 मायनस एक्स. -x. आता हे जे 3 नंबर आहेत ते कसे आहेत, ह्या ज्या 3 नवीन संख्या मिळाल्या एक्स वजा करून त्या कशा आहेत, आर इन कंटिन्यू प्रपोर्शन. म्हणजे एक्स वजा करून येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहेत. मग या जर कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहेत तर मला एक इक्वेशन मिळेल. कोणतं इक्वेशन मिळेल सांगितलेलं मी तुम्हाला, जर 3 संख्या कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहेत, परंपरित प्रमाणात आहेत, तर त्याच्यामध्ये मला एक सूत्र मिळतं, एक फॉर्म्युला मिळतो. तो काय मिळतो, जो मिडल टर्म आहे मधला, बघा ना, एबीसी जर कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये असेल तर मधल्याचा वर्ग बी चा वर्ग हा ए आणि सी च्या गुणाकारा एवढा असतो, पहिल्या आणि तिसऱ्याच्या. हे कधी होतं, जेव्हा एबीसी कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये असतात तेव्हा हे सूत्र मिळतं. हे पण तर 3 कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहेत ना, 12 मायनस एक्स, 16 मायनस एक्स आणि 21 मायनस एक्स. हे तीनही कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहेत. याचा अर्थ मधल्याचा स्क्वेअर म्हणजे 16 मायनस एक्सचा स्क्वेअर हे हा कोणाच्या इक्वल असणार, 16 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 21. हे बघा, हे हा तुमचा ए आहे असं समजा, हा बी आहे आणि हा सी आहे. हा ए, हा बी आणि हा सी, आणि हे तिन्ही पण कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहेत. मग मला काय मिळेल, कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये असतं तेव्हा मला काय मिळतं, मधल्याचा वर्ग बरोबर पहिला पद गुणिले तिसरं पद.
मग मधला कोणतं पद आहे इथे? मधला कोणती संख्या आहे? 16 मायनस 16 मायनस एक्स, 16 मायनस एक्स, याचा काय करायचा? स्क्वेअर. याचा स्क्वेअर इज इक्वल टू, पुढे काय येईल? 12 मायनस पहिलं पद 12 मायनस एक्स गुणिले तिसरं इंटू, पद. हा मग इथे गुणिलेचे चिन्ह लिहित नाही कारण कंसांमध्ये नाही लिहिलं तरी चालतं. 21 मायनस एक्स. हे कळलं का? कारण हो, हे teacher. 3 पद जी आहेत ते कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहेत. तर इथे आपण आता हे सगळं सॉल्व्ह करायचे एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठी. नॉर्मल कॅल्क्युलेशन आहे. आता हा 16 मायनस एक्सचा स्क्वेअर आहे. स्क्वेअरचा फॉर्म्युला येतो. स्क्वेअर कसा करायचा ब्रॅकेटचा? पहिल्या पदाचा वर्ग मध्ये मायनस आहे त्यामुळे मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. असंच आहे ना? येस मॅम. ब्रॅकेटचा स्क्वेअर, होल ब्रॅकेटचा स्क्वेअर कसा लिहितो आपण? ए प्लस बी होल स्क्वेअर कसा लिहितो? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. असंच करतो ना? हो मॅम. एवढं कळलं? हे काय हो, केलं मी teacher. इकडे लेफ्ट साइडला इकडे काय केलं कळलं ना सगळ्यांना? हो टीचर. यस मॅम. आता इथे काय करायचंय? Teacher? उजवीकडे म्हणजे जितकं मला आठवतं तो जो 2 आहे ना तो बाहेर असतो. टू बाहेर असतो. कुठे बाहेर? तो तर ह्या दोघांबरोबर गुणणार ना आपण. 2 गुणिले पहिले पद गुणिले हो, दुसरे पद. हा बट ब्रॅकेट मध्ये फक्त पहिला आणि दुसरं 2च पद असतात. 2 बाहेर असतो. म्हणजे जितकं मी बघितलं त्याच्यावरून थोडंसं कन्फ्युज झालं. ते आतमध्ये टाका किंवा बाहेर टाका, त्याचं काय एवढं. मल्टिप्लाय तर होणारच आहे, गुणाकारच आहे ना. हो बट बाहेर ते लिहू, फॉर्म्युला त्याच्यात एकदम काय एवढं. कन्फ्युज. 16 गुणिले एक्स कसं आहे? नंतर तर ते सगळं गुणाकारच होणार आहे, त्याला काय वेगळं असं काही नाही. असं बघितलं का असं वाटतं म्हणजे फॉर्म्युला शिकलेली तो बट ते वेगळंच वाटून जातं मग ना तसं. तर इथे राईट हँड साइडला काय होणार? उजवीकडे 2 कंसांचा गुणाकार आहे. मग आधी काय करायचं? आधी 12 ने या पूर्ण कंसाला गुणायचं. मग 12 ने आधी कशाला गुणणार तुम्ही? 12 ने आधी 21 ला गुणणार, मग 12 ने एक्स ला गुणणार. कंसांचा गुणाकार येतो सगळ्यांना 12 वजा एक्स आणि 21 वजा एक्स. आधी 12 ने 21 वजा एक्स ला गुणायचं आणि मग वजा एक्स ने 21 वजा एक्स ला. म्हणजे पहिल्या कंसातील प्रत्येक पदाने दुसऱ्या कंसाला गुणायचे. असंच करतो ना? आधी 12 ने 21 वजा एक्स ला गुणणार, नंतर वजा एक्स ने 21 वजा एक्स ला गुणणार. मग आता आपण आणखी सिम्प्लिफाय करायचंय. 16चा वर्ग किती इथे? 256. 256. इथे किती येईल? मध्ये किती येईल? 32 आणि एक्स. 2x. 32 2x, 32 सॉरी 32x 32x. हा प्लस एक्सचा वर्ग. आता इथे हे गुणा 12 ने आधी याला गुणा, 12 ने वजा एक्स ला. 12 गुणिले 21 किती येतात?
252. $252 ना. 12 गुणिले 21 येस मॅम. आणि 12 गुणिले x वजा 12x. इथे वजा 12x, 12 ने वजा x ला गुणलं. नंतर इथे वजा x ने 21 ला गुणलं, वजा 21x. आणि हा वजा x आणि वजा x, वजा x गुणलं की किती होणार? -x मल्टिप्लाय केले हे दोघं प्लस मायनस मायनस प्लस. आणि काय लिहू पुढे? एक्स वर्ग. x लिहू की x वर्ग लिहू? एक्स स्क्वेअर. एक्स वर्ग. वर्ग. इथे बघा हे पहिलं x चा स्क्वेअर होणार. हा -x आहे, हा +21 आहे. हा मायनस प्लस मायनस होणार, मग -21x. आणि हा -x मायनस मायनस प्लस x आणि x चा गुणाकार x वर्ग. आता पुढे काय करायचं? x वर्ग बघा, हा x वर्ग इथे प्लस आहे आणि इकडे पण प्लस x वर्ग आहे. हा x वर्ग इकडे आल्यावर तो मायनस होणार, मग तो या x वर्ग बरोबर कॅन्सल होणार आहे. त्यामुळे x वर्ग मी आधीच कॅन्सल करते. बरोबर आहे? हो टीचर. येस टीचर. x वर्ग कॅन्सल होणार. त्यानंतर वर्गाची पद निघून गेली. आता x ची पद काय करा? x असणारी पद डावीकडे घ्या आणि ज्या स्थिर संख्या आहेत, कॉन्स्टंट टर्म आहेत, ते उजवीकडे. म्हणजे काय? आता हा 256 कुठे पाठवायचा? की इथेच ठेवायचा आहे डावीकडे, की त्याला उजवीकडे न्यायचंय? उजवीकडे न्यायचा. मग इथे हा जो -32x आहे तो इथे लिहिते मी. हे जे दोन पद आहेत x वाले ते इकडे आणणार आहे. ते प्लस होणार. दोन्ही पण मायनस आहेत, ते दोन्ही पण इकडे आल्यावर प्लस होणार आहेत. इकडे हे 252 आहेत आणि हा 256 जो आहे तो इकडे आणून मायनस होणार आहे. -256. बरोबर? मॅम. येस. हो टीचर. आता हे एकूण कॅल्क्युलेशन करून मला सांगा. -32x + 12x + 21x किती होतं? मॅम ह्या साईडला फक्त x उरला, म्हणजे 1x प्लस. +1x उरला आणि इकडे प्लस x आणि इकडे -4. टीचर -4. म्हणजे x ची व्हॅल्यू जी आली तुमची ती किती आली? -4. म्हणजे -4 आपण सबट्रॅक्ट करणार यांच्यामध्ये, म्हणजे तो ऍक्च्युअली ऍड होणार आहे यांच्यामध्ये. कारण x ची व्हॅल्यू -4 आलेली, म्हणजे हे बघा 12 -4 म्हणजे 12 + 4 होणार थोडक्यात. बरोबर ना? म्हणजे हा नंबर येणार 16. हा नंबर येणार 16 - -4 म्हणजे हा येणार 20 आणि हा येणार 21 - -4 म्हणजे हा नंबर किती येणार? 25. बरोबर ना? हो. आणि हे 3 नंबर 16, 20 आणि 25 हे तिन्ही पण कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये असणार आहे. तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय? तो नंबर सबट्रॅक्ट होणार. हे नंबर येणार तुमचे 16, 20 आणि 25. हे कंटिन्यू प्रपोर्शन यामध्ये आहेत का चेक करा. बघा 20चा वर्ग करा. 20चा वर्ग म्हणजे मधल्याचा वर्ग करायचा, 400 येतो. आणि हा मधल्याचा वर्ग हा पहिल्याच्या आणि तिसऱ्याच्या गुणाकारा एवढा आहे का? तो बघा. जर असेल तर बरोबर आहेत हे आपले उत्तर. कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहेत हे नंबर.
कारण जर कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये असणार आहे तर मधल्याचा वर्ग हा पहिल्याच्या आणि तिसऱ्याच्या. तुम्हाला कळलं का हे नंबर कुठून आले? 16, 20, 25 हे कुठून आले नंबर? हो. कारण आपल्याला काय सांगितलेलं की 12 मायनस एक्स, 16 मायनस एक्स आणि 21 मायनस एक्स हे 3 नंबर कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये. पण एक्स ची व्हॅल्यू काय आली आपली? एक्स ची -4 आली. मग -4 इथे टाकायची एक्सच्या जागेवर. हा मायनस साइन आणि एक्स ची व्हॅल्यू परत -4. मग हे मायनस मायनस +4 होणार आणि मग तुमचं उत्तर येणार 16. म्हणजे पहिला नंबर तुमचा 16 आहे. तसंच हा दुसरा नंबर तुमचा 20 येणार 20, आणि तिसरा 25, 25 येणार. हे कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये असायला पाहिजे. आहेत का? मधल्याचा Yes, वर्ग हा teacher. या दोघांच्या गुणाकार एवढा आहे का? यस चेक टीचर. करायचं. यस टीचर. हो टीचर. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. हा ना? यस मॅम. यस मॅम. मॅम उत्तर आता- कसं चेक करायचं एकदा रिपीट सांगाल? आपल्याला काय सांगितलेलं त्यांनी की हे नंबर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फक्त काढायची आहे इथे. पण आपली एक्स ची व्हॅल्यू -4 आली. मग आपलं बरोबर आहे की नाही उत्तर? हे कसं चेक करायचं की आपल्याला 21 मायनस एक्स हे 3 नंबर कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये हे सांगितलं होतं. दिले ना 12 मधून, 16 मधून, 21 मधून काय सबट्रॅक्ट कराल की जेणेकरून येणारे नंबर हे कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहेत. मग आपण 12, 16 आणि 21 मधून -4 आपण सबट्रॅक्ट करणार आहे. म्हणजे इथे टाकून बघायचं मग एक्सच्या जागेवर -4 कारण आपली एक्स ची व्हॅल्यू आली -4. मग 12 मायनस एक्स, 12 मायनस हे तुमच्या या एक्सप्रेशन मधलं मायनस साइन आहे आणि एक्स ची व्हॅल्यू परत -4 आहे म्हणून 2 मायनस साइन येणार. मग त्या प्लस होणार आणि मग 16 आन्सर येणार. असं कळलं का? येस मॅम. यस टीचर. हो टीचर. हो टीचर. यस मॅम. आता पुढचं गणित पण सेम तसं आहे, ते तुम्ही सोडवायचं. ठीक आहे. हे बघा, हा मीन प्रपोर्शनल आहे म्हणजे हा भूमितीमध्ये आहे म्हणजे जॉमेट्रिक मीन आहे म्हणजे मधलं पद आहे 28 मायनस एक्स. हा मीन प्रपोर्शनल आहे ऑफ दीज अँड दीज. म्हणजे 28 मायनस एक्स जो आहे तो मधलं पद आहे. मीन प्रपोर्शनल बोलल्यावर तो मधला टर्म येणार. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. सेम तसंच आहे बघा. 28 मायनस एक्स हे मीन प्रपोर्शनल आहे बोलल्यानंतर हे पद कुठलं आहे? मीन प्रपोर्शनल किंवा जॉमेट्रिक मीन बोललं तर ते पद कोणत्या क्रमांकाचं आहे? मीन प्रपोर्शनल कोणाला बोलतो आपण किंवा जॉमेट्रिक मीन कोणाला बोलतो? टीचर मधले पद. मधल्या पदाला. म्हणजे ते जे जर 28 मायनस एक्स, 28 मायनस एक्स इज मीन प्रपोर्शनल ऑफ 23 minus x and 19 minus x. यांचा तो मीन प्रपोर्शनल आहे. हा मीन प्रपोर्शनल आहे. हा मीन प्रपोर्शनल आहे याचा अर्थ हे दोघं ए सी आहेत आणि हा बी आहे तुमचा. हा मीन प्रपोर्शनल आहे म्हणजे हा बी आहे आणि हा ए सी. मग हा जर बी आहे तर याचा वर्ग करायचा म्हणजे 28 मायनस एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू या दोघांचा गुणाकार होतो कारण तो मीन प्रपोर्शनल आहे. जो मीन प्रपोर्शनल असतो त्याचा वर्ग करतो आणि त्याचा वर्ग हा उरलेल्या दोघांच्या गुणाकार एवढा असतो. बरोबर? हो टीचर. सेम असंच इथे पण मी तसंच केलं होतं. मग त्याचा वर्ग केला फॉर्म्युला वापरून a वजा b कंसाचा वर्ग याचा फॉर्म्युला वापरला. मग या दोघां कंसांचा गुणाकार केला. सेम तसंच पहिल्यासारखं. सोडवाल तुम्ही? हो टीचर. एक्सपांड करायला लागेल म्हणजे हे Yes, कंस ma'am. सोडवायला लागेल कंसांचा गुणाकार. यस मॅम. आता पुढचं तिसरं गणित बघूया आपण.
तिसऱ्या गणितामध्ये काय दिलंय? 3 numbers are in continue proportion, म्हणजे 3 नंबर कंटिन्यू प्रोपोर्शन मध्ये आहेत. 3 numbers are in continue proportion whose mean proportional is 12. म्हणजे मीन प्रोपोर्शनल 12 आहे, म्हणजे हे मधला पद तुम्हाला दिलेला आहे की मीन प्रोपोर्शनल 12 आहे. याचा अर्थ हा बी आहे तुमचा, म्हणजे मधलं पद आहे. 3 नंबर कंटिन्यू प्रोपोर्शन मध्ये आहेत आणि त्याच्यातला मीन प्रोपोर्शनल 12 आहे, म्हणजे मधला जो आहे तो 12 आहे. अँड सम ऑफ द रिमेनिंग 2 numbers इज 26. आणि 2 जे उरलेले नंबर आहेत म्हणजे ए आणि सी यांची सम 26 दिलेली आहे. म्हणजे ए आणि सी या दोघांची जी सम आहे ती आपल्याला 26 दिलेली आहे. वेगळे वेगळे नंबर नाही, त्यांची सम दिले. देन फाइंड दीज नंबर्स. प्रश्न कळला? यस मॅम. 3 नंबर कंटिन्यू प्रोपोर्शन मध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये मधला नंबर जो आहे बी, हा बी 12 आहे आणि पहिल्याची आणि तिसऱ्याची सम दिलेली आहे तुम्हाला. किती दिलेली आहे? ए आणि सी ची सम 26. 26. हे बरोबर आहे? आता ए प्लस सी 26 दिले ना, तर याच्यावरून मी सी ची व्हॅल्यू काढते. सी ची व्हॅल्यू पाहिजे तर ए तिकडे जातो, 26 मायनस ए अशी व्हॅल्यू येते. म्हणजे सी ची व्हॅल्यू 26 मायनस ए अशी आपण घेऊ, कारण ए प्लस सी इज इक्वल टू 26 आहे. हे कळलं? काय केलं? सी ची व्हॅल्यू 26 मायनस ए. सी कसा मिळणार? 26 मधून ए वजा केल्यावर. आता मला हे जर एबीसी जर कंटिन्यू प्रोपोर्शन मध्ये असेल, इफ एबीसी आर इन कंटिन्यू प्रोपोर्शन, तर मला फॉर्म्युला काय मिळतो? मधल्याचा स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू सी. सी. आता बी ची व्हॅल्यू 12 आहे. 12 स्क्वेअर. ए च्या जागेवर एच लिहिते मी आणि सी च्या जागेवर मी जी व्हॅल्यू काढली ना ही सी ची 26 मायनस ए हे टाकते. बाराचा वर्ग 144. ए ने 26 ला गुणला तर 26 ए ने ए ला गुणला तर वजा ए चा वर्ग. वर्ग. तुम्ही ना हे गणित 5व्या धडा आपण नाही, क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला माहित आहे का कसं सोडवायचं? नो टीचर. ही आणखी कुठली मेथड येऊ शकते? हेच आहे. बरं, आपण घेऊया कसं. ऍक्च्युली हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतं. हे 10वीला पण आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. 10वीला नाही, आपण सोडवलंय. नाही 8वी मध्ये सोडवलेत बघा. येईल थांबा. 8वी मध्ये झालंय तुमचं. फक्त ते इक्वेशन नाही, तुम्हाला पॉलिनॉमियल मध्ये दिलं होतं. बघूया आपण. इकडे हे सगळी पदं मी या बाजूला घेते डावीकडे आणि उजवीकडे मी 0 ठेवते. डावीकडे हे घेतल्यानंतर हा जो वजा ए वर्ग आहे ना तो इकडे आल्यावर अधिक होणार. हा 26 इकडे अधिक आहे, तो इकडे आल्यावर वजा 26 होणार. आणि हा 144 जो आहे तो डावीकडेच आहे, त्याचं चिन्ह नाही बदलणार. तो प्लस आहे तो प्लसच आहे, कारण तो डावीकडेच ऑलरेडी. मी बाकीचे जे उजवीकडून 2 पदं आणली त्यांची चिन्ह बदलली. वजा ए वर्गचा अधिक ए वर्ग झाला, 26 अधिक होता तो वजा 26 झाला आणि अधिक 44. अशी आपण सोडवलेत बघा समीकरण 8वीला. असं सोडवलेत बघा. याचे आपण अवयव पाडलेले आठवते का? 8वीला आहे. हो टीचर, आठवले. अवयव फॅक्टर्स पाडलेले.
आठवले कसे पाडलेले? पॉलिनॉमियलच्या चॅप्टर मध्ये. हा, कसे पाडलेले आपण फॅक्टर्स याचे? आता इथे ना ए चा स्क्वेअर आहे ना, फर्स्ट टर्म ए, दुसरा बी आणि तिसरा सी असं समजायचं. मग ए ची आणि सी ची ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची आणि त्यांची जी पण म्हणजे जी पण अंक किंवा संख्या येईल तर ती जी मिडल टर्म आहे म्हणजे जी बी आहे ती पाहिजे, तितकी पाहिजे. हा, म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कसं असतं माहितीये का, हा इथे ए आहे तुमचा, म्हणजे तुमचे सहगुणक बघायचे. सहगुणक म्हणजे इथे 1 आहे सहगुणक, इथे 8 आहे आणि शेवटचा जो आहे तो 15 आहे. तर पहिला सहगुणक आणि शेवटचा सहगुणक यांचा गुणाकार करायचा, म्हणजे ए आणि सी चा. बरोबर बोलतोय. 1 गुणिले 15, 15 येतं. मग अशा दोन संख्या शोधायच्या ज्यांचा गुणाकार 15 आहे आणि बेरीज 8 आहे. 5 त्रिक बेरीज 15. 8 आली पाहिजे आणि गुणाकार 5 आणि मॅम 5 3 त्रिक असे. 15, 5 आणि 3. आणि मग याला आपण चिन्ह देत. हो, 5 आणि 3 8 होतात आणि गुणाकारांचा 15 आहे. आता चिन्ह देताना कशी द्यायची असतात? मधल्या पदाचे चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं असतं. म्हणजे मधल्या पदाला 8x ला धन चिन्ह आहे ना, मग हे 5 ला द्यायचं. आणि याला पण धनच द्यावं लागणार, कारण दोघांची बेरीज झाली पाहिजे ना. 8 उत्तर यायला पाहिजे. 8 कधी येईल? जेव्हा दोघांची बेरीज होईल. आणि बेरीज कधी होते? जेव्हा समान चिन्ह देतात. आता समान चिन्ह म्हणजे 5 ला तर मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला देणं तर गरजेचंच आहे. म्हणजे 8चं चिन्ह 5 ला देणं तर गरजेचंच आहे. पण मग 3 ला कोणतं चिन्ह द्यावं लागेल की जेणेकरून धन 8 उत्तर येईल किंवा बेरीज त्यांची +8 येईल. तर 3 ला मला कोणतं चिन्ह द्यावं लागेल अधिक 8 मिळण्यासाठी? प्लसच. जर तुम्ही मायनस दिलं, जर तुम्ही याला मायनस दिलं तर यांची वजाबाकी होईल, +2 उत्तर येईल. पण इथे +2 नाहीये ना, +8 आहे. कळलं? यस टीचर. इथे पण तेच करायचंय. इथे पण तुम्हाला फॅक्टर्सच पडायचे, अवयव पडायचे. आणि अवयव पाडण्यासाठी इथे 1 आहे आणि इकडे 144 आहे. 144 एके 144. म्हणजे अशा दोन संख्या शोधायच्या ज्यांचा गुणाकार 144 आहे आणि बेरीज 26 आहे. इथलं चिन्ह बघायचं तुम्हाला, बेरीज हवी की वजाबाकी? बेरीज 26 पाहिजे. मॅम काय सांगलं बेरीज दोन किती संख्या पाहिजे? तिथे 12 दुणे 44, 144. 12 दुणे 24 येतात. सॉरी मॅम टीचर. 12 आणि 12चा गुणाकार 144 येतो. मॅम बेरीज काय यायला पाहिजे? 26. मॅम 12 गुणिले 9. 12च्या पाड्यात 12 गुणिले 9 कसं? 144 येतो का गुणाकार? आणि बेरीज पण 26 नाही येत. अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार 144 आला पाहिजे आणि बेरीज 26 आली पाहिजे. टीचर 16 गुणिले 9. पण 16 आणि 9चा गुणाकार 26 नाही येत. सोळा आणि 9चा गुणाकार बेरीज किती येते? 16 आणि 9चा गुणाकार 144 येतो, पण बेरीज किती येते 16 आणि 9ची? गुणाकार बरोबर 144. टीचर 25 25 आहे. आणखी कोणाच्या पाड्यात 144 येतात बघा जरा, आणखी कोणाच्या पाड्यात येतात 144? आठवा. जर आपल्याला नाही आलं ना तर फॅक्टर्स पाडा असे. उभे फॅक्टर्स. टीचर 22 7 44 असं येतं. 22 7 144 नाही येत ताई. 22 7 154 येतात.
आणि 22 आणि 7ची बेरीज पण 26 नाहीये. अठरा 2 9 3 3. आणखी कोणाच्या पाड्यात येतात? 144. फॅक्टर्स पाडून पण काढू शकता, पण ते खूप तुम्हाला समजवायला वेळ लागेल. पाडे पाडत का? अठरा 8. अठराचा पाडा येतो. येस टीचर. बरोबर आहे का? येस मॅम 18ची पाड्यात आहे. हा, चिन्ह सांगा. चिन्ह काय येतील दोघांना? ऋण ऋण येणार, कारण इथे ऋण 26 पाहिजे. बेरीज व्हायला पाहिजे, ऋण 26 उत्तर पाहिजे, तर दोघांना ऋण ऋण चिन्ह, कारण मधल्या पदाचे चिन्ह तर मोठ्या संख्येला द्यावं लागतं. मग याला पण ऋण द्यावं लागेल, कारण बेरीज होऊन वजा 26 उत्तर यायला पाहिजे. बरोबर आहे? मग इथे आपण मधल्या पदाची फोड केलेली बघा. मधल्या पदाची फोड आठवते? मधलं पद आपण स्प्लिट केलं होतं गेल्या वर्षी आपण शिकलेलो. ए चा वर्ग वजा 18a वजा 8a अधिक 144 बरोबर 0. नंतर आपण याच्यातून सामायिक काढलेले. याच्यातून ए सामायिक येतो. ए सामायिक आल्यावर ए वजा 18, आणि याच्यातून आहे ना, या दोघांमधून 144 कसे मिळतात माहिती आहे? 8 गुणिले 18. मग याच्यातून ना 8 सामायिक काढतो आपण, वजा 8. हे नसेल कळलं तर आपण परत घेऊ. ठीक आहे? ओके टीचर. आपण हे सगळं सोडवलेलं आहे. एक हा कंस सारखा आलाय तो एकतर a - 18 आणि a - 8 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये पण a - 8 येणार. आणि मग इथे 2 कंसांचा गुणाकार 0 दिलेला आहे. 2 कंसांचा दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 दिलेलं आहे. मग 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, याचा अर्थ एक कोणता तरी ब्रॅकेट 0 असणार. किंवा म्हणजे काय, 2 संख्यांचा गुणाकार 0 केव्हा असू शकतो? जेव्हा 2 एक संख्यांचा संख्या गुणाकार 0. जेव्हा हा, बरोबर. जेव्हा चिन्ह सारखे असले तर, एक संख्या सारखे असले तर, संख्या सारखी नाही असेल तर टीचर. गुणाकार कसा 0 येणार? चला, एक संख्या बेरीज वजाबाकी मध्ये संख्या सारख्या लागतात. हा, बेरीज वजाबाकीमध्ये संख्या सारख्या पाहिजे, चिन्ह वेगळे, मग 0 येतं. पण गुणाकारामध्ये 0 येण्यासाठी एक संख्या 0 असावी लागते. मग 2 कंसांचा गुणाकार 0 आहे, याचा अर्थ एक तर a वजा 18 0 आहे, एक तर हा कंस 0 असणार, किंवा मग a वजा 8 0 असणार. म्हणजे दोघांपैकी काहीतरी एक 0 असणार. a वजा 18 बरोबर तरी 0, किंवा a वजा 8 बरोबर तरी 0. मग हा वजा 18 तिकडे जाऊन अधिक होणार, म्हणजे a ची किंमत 18 येईल, किंवा हा वजा 1 तिकडे जाऊन a ची किंमत 8 येणार. म्हणजे a ची किंमत एक तर 18 असेल किंवा 8 असेल. बघा, b ची किंमत तर 12 आहे, a ची किंमत 18 असेल तर c ची किंमत 8 येणार, आणि a ची किंमत 8 असेल तर c ची, म्हणजे a असे तुमच्या संख्या होऊ शकतात, 8 12 आणि 18. म्हणजे a ची जर 8 घेतली, b तर 12 आहे, c 18 येणार, आणि जर a 18 घेतली तर c 8 येणार. म्हणजे 18 12 8, म्हणजे 8 आणि 18 अशा दोन संख्या असणार, a आणि c तुमच्या. कळलं का? नसेल हो टीचर. कळालं. याचा जरा स्क्रीनशॉट काढा, म्हणजे तुम्हाला सोडवायला बरं पडेल. काढल्या टीचर. येस टीचर, घेतलं. डायरेक्ट नोट डाऊन हो केला. टीचर, घेतला. बर, ते कोणी काढला नसेल तर काढून घ्या पटकन स्क्रीनशॉट.
एवढी गणितं सोडवा, अजून राहिलंच आपलं तरी पण मला वाटलं आज कम्प्लीट होईल हे एक्सरसाइज. येस मॅम सोडू. मॅम तरी अजून एक क्लास लागेल पुढची? मॅथचा हा चॅप्टर कम्प्लीट करायला. तेच ना. ठीक आहे, बघू नेक्स्ट टाइम कम्प्लीट करून टाकू. ठीक आहे. ओके गुड बाय. टीचर. गुड नाईट. गुड नाईट. यू. बाय टीचर, गुड नाईट. बाय टीचर. गुड नाईट. गुड नाईट टीचर. शुभरात्र. नाही टीचर, थँक्यू. शुभ रात्र. बाय टीचर. थँक्यू मॅम.